रिक्वायरमेंट आहे. तर दोन्ही मधला दुवा म्हणून कोण काम करते? बँक्स करते. सो ज्यांच्याकडे पैसा आहे ते काय करतात? बँक्समध्ये पैसा ठेवतात. आणि ज्यांना रिक्वायरमेंट आहे, म्हणजे ती रिक्वायरमेंट कशी पूर्ण होते? तर वाया लोन्स. म्हणजे बँकेमध्ये डिपॉझिट ठेवणारा एक भाग असतो आणि बँकेकडून लोन घेणारे काही जण असतात. सो ह्याचं कॉम्बिनेशन किंवा ह्याच्यावरती नियंत्रण बँके थ्रू आपल्या भारतामध्ये कोण ठेवतंय? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मग त्याच्यावरती सेंट्रल गव्हर्नमेंट असतं, फायनान्स मिनिस्ट्री असते. सो त्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येते. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करते? आपल्या सगळ्या भारतातल्या बँकिंग सिस्टमवरती नियंत्रण ठेवत असते. आता बँकेमध्ये पैसे आपण डिपॉझिट पण करतो आणि विड्रॉ पण करतो. ओके. सो बँकेमध्ये पैसे डिपॉझिट किंवा विड्रॉ करत असताना आपल्याला त्या ठिकाणी काही अकाउंट्स ओपन करावे लागतात. म्हणजे डायरेक्ट मी गेलोय आणि बँकेमध्ये मी पैसे ठेवले असं होत नाही. सो त्यासाठी मला अकाउंट ओपन करावं लागतं.